नमस्ते. आपण या अगोदर इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम सत्र परीक्षेचे संभाव्य प्रश्न, येणाऱ्या प्रथम सत्राला कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत, विज्ञान भाग 1 मधील त्याचा व्हिडिओ आपण यापूर्वी पाहिलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये प्रश्न पहिला आणि प्रश्न दुसरा हा आपण कव्हर केलेला आहे. ते तुम्ही पाहिलं असेल. आता त्याच्याच पुढला भाग जो आहे तो प्रश्न तिसरा आणि प्रश्न चौथा, क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 मध्ये कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत, कोणते प्रश्न तुम्ही जास्तीत जास्त त्या प्रश्नांना वेटेज दिलं पाहिजे, ते मी तुम्हाला या ठिकाणी आज सांगणार आहे. क्वेश्चन नंबर 3 हा जो तुम्हाला आहे त्याच्यामध्ये एनी 5 सोडवायचे असतात. 15 मार्काचा क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स असतात, एक्सप्रेशन्स असतात, म्हणजे ब्रॉड क्वेश्चन ह्याच्यामध्ये तुम्हाला विचारलेले असतात. तर ते आज आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. क्वेश्चन नंबर 3 याच्यामध्ये कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत. क्वेश्चन नंबर 3 मध्ये तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन विचारू शकता. त्याच्यामध्ये फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन व्हॅल्यू ऑफ द जी. आता आपल्याला या ठिकाणी माहिती आहे व्हॅल्यू ऑफ द जी म्हणजेच ऍक्सलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी. फर्स्ट क्वेश्चन आहे फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन व्हॅल्यू ऑफ जी. अफेक्टिंग ऑन व्हॅल्यू ऑफ जी. जी म्हणजेच काय, ऍक्सलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी. Whenever object fall toward the earth, which results the acceleration, and this acceleration due to the gravity, that acceleration is called as a acceleration due to the gravity. एखादी वस्तू ज्यावेळेस पृथ्वीकडे ओढली जाते त्यावेळेस तिचं वेगामध्ये काय होतो, बदल होतो. आणि तो वेगामध्ये बदल कशामुळे होतो, तर ग्रॅव्हिटेशनल पुलमुळे होतो, ग्रॅव्हिटीमुळे होतो. मग त्याच ऍक्सेलरेशनला आपण काय म्हणतो, ऍक्सेलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी. आणि ते ऍक्सेलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी जे आहे ते आपण स्मॉल लेटर जी न वापरतो. ह्याची व्हॅल्यू अर्थ वरती आहे जी इज इक्वल टू 9.8. त्याचं युनिट आहे मीटर पर सेकंद स्क्वेअर. तुम्हाला ह्याच्यावरती पण प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेला आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ युनिट ऑफ द जी, ऍक्सेलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटीचं युनिट काय आहे, तर त्याचं युनिट आहे मीटर पर सेकंद स्क्वेअर. आता ह्याचे तुम्हाला हे प्रश्न विचारलेले आहेत की फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन व्हॅल्यू ऑफ द जी. ह्याच्यामध्ये तुम्हाला 3 फॅक्टर्स माहिती आहेत, चेंज विथ हाईट, चेंज विथ डेप्थ आणि चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ. हे 3 पॉईंट तुम्हाला याच्यामध्ये कव्हर करायचे आहेत. ते व्यवस्थितपणे तुम्ही पाठांतर करा आणि ते लिहून काढा. म्हणजे कोणते फॅक्टर्स आहेत, चेंज विथ हाईट, चेंज विथ डेप्थ आणि चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ. त्याच्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे महत्वाचा दुसरा आहे याच चॅप्टर मधला, क्वेश्चन्स रिलेटेड टू द केपलर्स लॉ. याच्यामध्ये कोणते क्वेश्चन विचारतात, क्वेश्चन्स रिलेटेड टू द केपलर्स लॉ. रिलेटेड टू केपलर्स लॉ. तर तुम्हाला डायग्राम दिलेली असते केपलर्स लॉची. आपल्या पुस्तकामध्ये आहे ही डायग्राम. त्याच्यामध्ये प्लॅनेट, हा सन आहे, इथं कुठेतरी प्लॅनेट आहे. सन आणि प्लॅनेटची जी डायग्राम आहे ते तुम्हाला विचारतात. त्याच्यामध्ये सन प्लॅनेट इज मूव अराउंड द सन. हे प्लॅनेटरी मोशनच्या केपलर्स लॉ आर रिलेटेड टू द प्लॅनेटरी मोशन तुम्हाला विचारलेलं असतं. ह्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन विचारतात, आयडेंटिफाय व्हिच टाइप ऑफ लॉ आर एक्सप्लेन्ड बाय दिस डायग्राम. या डायग्राम मध्ये कोणते लॉ एक्सप्लेन केले आहेत, तर कुठले लॉ एक्सप्लेन केले आहेत, केपलर्स लॉ. हा फर्स्ट आन्सर आहे तुमचं. कुठला लॉ एक्सप्लेन होतोय, केपलर्स लॉ. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये असाही एक क्वेश्चन विचारतात, व्हिच लॉ इज रिलेटेड टू द एरिया. एरियाशी संदर्भात कुठला लॉ आहे. फर्स्ट लॉ विचारलं तुम्हाला, व्हिच लॉ आर एक्सप्लेन्ड बाय दिस डायग्राम. व्हिच लॉ एक्सप्लेन्ड बाय दिस डायग्राम. या डायग्राम मध्ये कुठले लॉ आपण एक्सप्लेन करतोय, आन्सर काय तुमचं, केपलर्स लॉ. त्याच्यानंतर पुढे विचारतात तुम्हाला ह्याच्यामध्ये बी, व्हिच लॉ इज रिलेटेड टू द एरिया. रिलेटेड टू एरिया, एरियाशी संदर्भात असलेला लॉ कोणता आहे, तर ह्याचा आन्सर आहे केपलर्स सेकंड लॉ. कुठला आहे, केपलर्स सेकंड लॉ. सेकंड लॉ माहिती आहे आपल्याला सगळ्यांना. काय सेकंड लॉ, line joining to the sun and planets. Line joining to the sun and planets covers equal area in equal interval of time किंवा sweeps equal area in equal interval of time. म्हणजे कुठला लॉ आहे, सेकंड लॉ आहे. त्याच्यानंतर which law is related to the period of revolution. Period of revolution च्या संदर्भात कुठला लॉ आहे, period of revolution. Period of revolution. Period of revolution ची लॉ संदर्भात आहे केपलर्स थर्ड लॉ. केपलर्स थर्ड लॉ. थर्ड लॉ तो काय आहे, केपलर्स थर्ड लॉ काय आहे, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर क्यूब. म्हणजेच एरियाशी संदर्भात जर विचारलं तर केपलर्स सेकंड लॉ, पिरियड ऑफ रिव्होल्यूशनच्या संदर्भात विचारलं तर केपलर्स थर्ड लॉ. असे 3 मार्काचे क्वेश्चन तुम्हाला केपलर्सच्या
लॉशी रिलेटेड तुम्हाला विचारलेले असतात आणि ते तुम्ही व्यवस्थितपणे सोडवायचे आहेत. क्वेश्चन नीट वाचायचा ह्याच्यावरचा कशाशी संदर्भात आहे. तुम्हाला डायरेक्ट केप्लर्स फर्स्ट लॉ एक्सप्लेन करा, सेकंड लॉ एक्सप्लेन करा, थर्ड लॉ एक्सप्लेन करा असं अजिबात बोर्ड आता ह्याकडे ओळख नाही. बोर्ड काय विचारते, ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन, म्हणजे पाठांतर उपयोग नाही. तुम्हाला तो क्वेश्चन समजला पाहिजे की त्याच्यामध्ये काय विचारलं आहे. लक्षात हे असं तुम्हाला हे 3 मार्काचे क्वेश्चन संदर्भात विचारू शकतात. त्याच्यानंतर पुढचा आहे याच्यामध्येच पुढचा क्वेश्चन आहे महत्वाचा तिसरा, एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियड टेबल. एक्सप्लेन स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. 3 मार्काला विचारण्याची शक्यता आहे. मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियड टेबल. मग स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियड टेबल. मॉडर्न पिरियड टेबल इज एक्सप्लेन्ड बाय द सायंटिस्ट मोसले. मोसलेने हा पिरियड टेबल एक्सप्लेन केला. वी नो दॅट देर आर 118 एलिमेंट्स आर प्रेझेंट इन द नेचर. जवळजवळ नेचरमध्ये किती एलिमेंट्स आहेत, 118 एलिमेंट्स आहेत. प्रत्येक एलिमेंटसाठी एक स्पेसिफिक बॉक्स आहे, म्हणजे 118 बॉक्सेस आर प्रेझेंट. त्याच्यानंतर ऑल द पिरियड टेबल्स कॅन बी vertical column are called as a groups and horizontal row is called as a period. फर्स्ट पॉइंट आहे 118 एलिमेंट्सचा. दुसरा पॉइंट आहे याच्यामध्ये व्हर्टिकल कॉलमला आपण ग्रुप म्हणतो. देर आर 18 ग्रुप्स आर प्रेझेंट इन द मेंडलीव पिरियड टेबल. 7 हॉरिझॉन्टल रोज आर प्रेझेंट. दीज आर कॉल्ड एज अ पिरियड्स. 18 ग्रुप्स आहेत. त्याच्यानंतर 7 पिरियड्स आहेत ह्याच्यामध्ये. हॉरिझॉन्टल रोला आपण काय म्हणतो पिरियड आणि व्हर्टिकल कॉलमला काय म्हणतो आपण ग्रुप्स. एंटायर पिरियड टेबल इज डिवाइडेड इंटू द 4 ब्लॉक्स. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक अँड एफ ब्लॉक. एंटायर जो पिरियड टेबल आहे तो किती ब्लॉक्स मध्ये विभागलेला आहे, एस, पी, डी अँड एफ. असं ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे व्यवस्थितपणे. त्याचे 5-6 पॉईंट तुम्हाला आहेत. झिगझॅग लाईन इज प्रेझेंट इन दॅट पिरियड टेबल. लेफ्ट हँड साइडला मेटल्स, राईट हँड साइडला नॉन मेटल्स. असं व्यवस्थितपणे आणि झिगझॅग लाईन वरती मेटलाइट्स. त्याच्यानंतर पुढला महत्त्वाचा क्वेश्चन आहे पुढचा ह्याच्यावरती 4th क्वेश्चन. an element with electronic configuration 282 त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे. त्याच्यावरून त्याचे क्वेश्चन तुम्हाला आन्सर विचारले. पहिला क्वेश्चन विचारलाय व्हॉट इज ॲटॉमिक नंबर. याचा ॲटॉमिक नंबर किती आहे. ॲटॉमिक नंबर आहे याचा 12. काय आहे ॲटॉमिक नंबर 12. फक्त काउंट करायचं 2 आणि 8 10 आणि 2 12. ॲटॉमिक नंबर 12 आहे. सेकंड पॉइंट विचारलाय इन विच ग्रुप दिस एलिमेंट्स बिलॉंग. कुठल्या ग्रुपमध्ये हा एलिमेंट्स आहे. तर याच्यामध्ये ग्रुप म्हटलं की आपण कुठं जायचं, लास्टला पाहायचं. लास्टला किती आहे तर 2 आहे, म्हणजे हा कुठला ग्रुप आहे, सेकंड ग्रुप आहे. कुठल्या ग्रुपमध्ये आहे, सेकंड ग्रुप. लास्टला तुम्हाला 2 दिसते, त्याला आपण टिक करा किंवा गोल करा. गोल करण्यापेक्षा टिक मारायला शिका. लास्टच्या पॉइंटला आपण काय केलं, त्याच्यावरती टिक मार्क केलंय, म्हणजे 2 आहे म्हणजे सेकंड ग्रुप मध्ये. इथं जर फर्स्ट असेल तर फर्स्ट ग्रुप, 2 असेल तर सेकंड ग्रुप, 3 असेल तर 13 ग्रुप, 4 असेल तर 14, 5 असेल तर 15, 6 असेल तर 16, 7 असेल तर 17 आणि असं व्यवस्थितपणे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता पुढे विचारले इन व्हिच पिरियड कुठल्या पिरियड मध्ये आहे हा एलिमेंट, कुठल्या पिरियड मध्ये आहे. तर पिरियड साठी काय करायचं, ते गोल करायचं. याला किती गोल आहेत, 3. म्हणजे ह्याचा कुठला पिरियड आहे, थर्ड पिरियड. कुठल्या पिरियड मध्ये हा एलिमेंट्स आहे, थर्ड पिरियड. असं व्यवस्थितपणे तुम्हाला ह्याच्यावरचे क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे आहेत. हे 3 क्वेश्चन लक्षात ठेवा. 282 एलिमेंट आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे महत्वाचा, फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन व्हॅल्यू ऑफ. पुढचा क्वेश्चन आहे, इथं बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोंधळ होतोय. फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन रेट ऑफ रिएक्शन. फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन रेट ऑफ रिएक्शन. इथं फॅक्टर्स अफेक्टिंग आहे, इथं पण फॅक्टर्स अफेक्टिंग आहे. मग याचे उत्तर आलं, याचे उत्तर आलं, असे बरेच विद्यार्थी करतात. दरवर्षी पाहतो आपण की ह्याचं काय मुलं ह्याची उत्तर इथे लिहितात, इथे लिहितात. हा काय आहे, रेट ऑफ रिएक्शन आहे. आणि हे काय आहे, व्हॅल्यू ऑफ जी. याच्याबद्दल फरक कळायला पाहिजे. हे अर्थ शी रिलेटेड आहे आणि ही एक रिएक्शन आहे. घरातली एखादी रिएक्शन लक्षात ठेवा.
कुठलीही रिएक्शन, केमिकल रिएक्शन, दुधाचं दही होतं, हे एक रिएक्शन आहे. या रिएक्शनसाठी कोणते फॅक्टर्स आहेत त्याच्यावरती परिणाम करणारे, असं लक्षात ठेवा. फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन रेट ऑफ रिएक्शन आपल्याला पाहायचं आहे. बघा, फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन रेट ऑफ रिएक्शन. फर्स्ट फॅक्टर आहे नेचर ऑफ द रिएक्टंट. नेचर ऑफ रिएक्टंट म्हणजे तो रिएक्टंट हाय रिएक्टिव्ह आहे का लो रिएक्टिव्ह आहे. लो रिएक्टिव्ह असेल तर रेट ऑफ रिएक्शन लेस असेल, हाय रिएक्टिव्ह असेल तर रेट ऑफ रिएक्शन काय असतो, ग्रेटर असतो. ॲल्युमिनियम आणि झिंक याच्यामध्ये ॲल्युमिनियम हा मोर रिएक्टिव्ह आहे झिंकपेक्षा, त्याच्यामुळे त्याची डायल्यूट HCl बरोबरची रिएक्शन ही फास्ट होत असते. आणि हायड्रोजन गॅस हा फास्टर रेटनं काय होतो, लिव्हॉल्व होतो. म्हणून नेचर ऑफ रिएक्टंट. दुसरं आहे याच्यामध्ये साईज ऑफ पार्टिकल्स. साईज ऑफ पार्टिकल्स ऑफ रिएक्टंट. ते जे रिएक्टंट आहेत त्याची साईज कशी आहे पार्टिकलची. जर स्मॉलर इज द साईज ऑफ द रिएक्टंट देन फास्टर इज द रेट ऑफ रिएक्शन. ह्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे शाबत टाईल्स. त्याचे पीसेस घेतले आपण आणि शाबत टाईल्सची पावडर घेतली. दोघांमध्ये जर रिएक्शन केली डायल्यूट HCl बरोबर, तर पीसेसची जी रिएक्शन आहे डायल्यूट HCl बरोबर ती स्लो आहे. आणि पावडर फॉर्म मध्ये जो शाबत टाईल्स आहे त्याची रिएक्शन ही डायल्यूट HCl बरोबर फास्ट रेटमध्ये आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडची इफर्वेसेन्स हे फास्टर रेटमध्ये बाहेर पडतात. म्हणून दी साईज ऑफ पार्टिकल इज अफेक्ट ऑन द रेट ऑफ रिएक्शन. थर्ड पॉइंट आहे याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. कॉन्सन्ट्रेशन कसं आहे त्याचं. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे डायल्यूट HCl आहे का कॉन्सन्ट्रेटेड HCl आहे. कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि डायल्यूट HCl ह्या दोघांची जर रिएक्शन आपण लाईमस्टोन बरोबर किंवा कॅल्शियम कार्बोनेट जर बरोबर केली तर कॉन्सन्ट्रेटेड HCl ची रिएक्शन ही फास्ट रेटमध्ये होते कोणापेक्षा, डायल्यूट HCl पेक्षा. म्हणजे कोणते असेल, कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि दुसरं डायल्यूट HCl. या दोघांपैकी कोणाची रिएक्शन फास्ट होते, कॉन्सन्ट्रेटेड HCl ची रिएक्शन फास्ट होते. त्याच्यानंतर पुढे आहे टेम्परेचर. पुढचा पॉइंट आहे टेम्परेचर. आता हे टेम्परेचर पण लक्षात ठेवा. टेम्परेचर जर इन्क्रीज केलं तर रेट ऑफ रिएक्शन काय होतो, इन्क्रीज होतो. म्हणजे एखाद्या रिएक्शनला करत असताना जर त्याला आपण टेम्परेचर प्रोव्हाइड केलं नाही बाहेरून, उदाहरणार्थ कॅल्शियम कार्बोनेटचं आपण काय करतोय, डायल्यूट HCl बरोबर रिएक्शन करतो आहे. जर त्याला आपण बाहेरून हिटिंगच केलं नाही तर रेट ऑफ रिएक्शन तिथं 0 असतो. म्हणजे ते रिएक्शनच होत नाही, कारण की त्याला बाहेरून हीट प्रोव्हाइड करायची गरज आहे. म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेट इज वेन रिएक्टेड विथ HCl आणि टेम्परेचर प्रोव्हाइड केल्यानंतर त्याच्यामधून कार्बन डायऑक्साईडचा गॅस जो आहे तो इझिली पास आउट होतो, इव्हॉल्व्ह होतो. तुम्हाला ते प्रश्न आहे बघा याच्यामध्ये. तर बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे, पाठीमागे पण सांगितलं आहे की ही जी रिएक्शन आहे याच्यामध्ये या दोन टेस्ट ट्यूब जर दिसल्या तर ह्याला लक्षात ठेवा ही डिकम्पोजिशन रिएक्शन आहे. कुठली रिएक्शन आहे, डिकम्पोजिशन रिएक्शन. ह्या रिएक्शन मध्ये इथं CaCO3 आहे. इथं काय आहे, CaCO3. इथं कुठले गॅस बाहेर पडतो, CO2 गॅस बाहेर पडतो, इफर्वेसेन्स. आणि लाईम वॉटर टर्न्स टू मिल्की. याच्यामध्ये लाईम वॉटर कसं होतो, मिल्की होतो. हे असं ह्याच्यावरती क्वेश्चन आहे. मग ह्या आता इथं आपल्याला दिसतंय, इथं आपण बर्नर चालू केलेलं नाही, म्हणजे याचा रेट ऑफ रिएक्शन काय आहे, 0 आहे. ह्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड बाहेर पडणार नाही, कारण का टेम्परेचर प्रोव्हाइड केलं नाही. परंतु ज्यावेळेस आपण टेम्परेचर प्रोव्हाइड करतो, बर्नर चालू करतो, त्यावेळेस मग रेट ऑफ रिएक्शन काय होतो, इन्क्रीज होतो. म्हणजे अशा प्रकारे हे चौथं पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे 4 जर फॅक्टर आपण व्यवस्थित लक्षात ठेवले तरी तुम्हाला ह्याचे मार्क्स मिळतात. पाचवा पण एक आहे कॅटलिस्ट. पाचवा पॉईंट आहे कॅटलिस्ट. कॅटलिस्ट म्हणजेच काय, द सबस्टन्स which changing the rate of reaction. The substance by which changing the rate of reaction without taking part in that reaction. असा एक सबस्टन्स आहे की जो रेट ऑफ रिएक्शन काय करतो, चेंज करतो, इन्क्रीज करतो किंवा डिक्रीज करतो, परंतु विदाउट टेकिंग पार्ट इन दॅट रिएक्शन. म्हणजे त्यात तो रिएक्शन मध्ये सहभागी होत नाही. ह्याच्यामध्ये हायड्रोजनेशन ऑफ वनस्पती घी एक एक्झाम्पल आहे. त्याच्यामध्ये कॅटलिस्ट आपण मॅंगनीज डायऑक्साईड वापरतो. मॅंगनीज डायऑक्साईड वापरल्यामुळं त्याचं हायड्रोजनेशन फास्ट होतं. म्हणजे हे कॅटलिस्ट आहे. लक्षात, असे त्याचे फॅक्टर्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. व्यवस्थित पण लक्षात ठेवा. ह्याला 3 पैकी 3 मार्क्स तुम्हाला मिळाला पाहिजे. त्याच्यानंतर पुढला पॉईंट आहे एक्सप्लेन द रिडॉक्स रिएक्शन. तुम्हाला रिडॉक्स रिएक्शन एक्सप्लेन करायची आहे. पुढचा महत्वाचा पॉईंट आहे 6वा, एक्सप्लेन रिडॉक्स रिएक्शन. रिडॉक्स रिएक्शन कशाला म्हणायचं, oxidation and reduction takes place simultaneously. In that reaction, this reaction is called as a redox reaction. Example आहे when hydrogen gas is passing over the black colored
कॉपर ऑक्साईड, ब्लॅक कलर्ड कॉपर ऑक्साईडवर ज्यावेळेस आपण हायड्रोजन गॅस पास करतो त्यावेळेस दिस ब्लॅक कलर्ड कॉपर ऑक्साईड इज कन्वर्टेड टू द रेडिश, म्हणजेच CuO प्लस H2 इट गिव्स Cu प्लस H2O. ही रिएक्शन जी आहे याच्यामध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन हे दोन्ही सायमल्टेनियसली झालेलं आहे, एकाच वेळी होतं, म्हणून त्या रिएक्शनला काय म्हणायचं, रिडॉक्स रिएक्शन. म्हणजे याचं बघा, हा जो आहे ह्यानं ऑक्सिजन काय केलं आहे, लूज केला आहे, आणि ह्यानं काय केलं, ऑक्सिजन घेतलेला आहे, म्हणजे इथं काय झालं, ऑक्सिडेशन, आणि ह्याचं काय झालं, रिडक्शन, दोन्ही एकाच वेळी झाले, म्हणून ह्याला काय म्हणायचं, रिडॉक्स रिएक्शन, असं व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं. आणि तुम्ही इथं खाली लिहून काढायचं, ऑक्सिडेशन प्लस रिडक्शन इज इक्वल टू रिडॉक्स रिएक्शन, असं व्यवस्थितपणे लिहिलं तर तुम्हाला याचे मार्क्स मिळतात. डेफिनेशन लिहा, एक्झाम्पल लिहा, आणि ते खाली व्यवस्थित लिहून काढा. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे 7वा, तो तुम्हाला करायचा आहे. त्याच्यामध्ये खाली जर आपण बघितलं एक्सरसाइज मध्ये रिएक्शनचे टाइप्स आहे, मॅच द फॉलोइंग आहे. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा, H2O प्लस CO2 इट गिव्स H2CO3. कुठल्या टाइपची रिएक्शन आहे, ऍडिशन रिएक्शन आहे. ट्वाइस AgCl इट गिव्स टू द ट्वाइस Ag प्लस Cl2. कुठली रिएक्शन आहे, डिकम्पोजिशन रिएक्शन. CuSO4 प्लस Fe इट गिव्स Cu प्लस FeSO4. ही कुठली रिएक्शन आहे, डिस्प्लेसमेंट रिएक्शन. असे CuSO4 जर तुम्हाला कधी दिसलंच कुठल्या रिएक्शन मध्ये, हे असं CuSO4 प्लस Fe इट गिव्स FeSO4 प्लस Cu, म्हणजे ही कुठली रिएक्शन आहे, डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे. त्याच्यानंतर पुढे आहे तर मॅच द फॉलोइंग, व्यवस्थितपणे करा, मॅच द फॉलोइंग. कुठल्या चॅप्टर मध्ये, 3rd चॅप्टर मधलं. त्याच्यानंतर आहे पुढला 8वा पॉइंट आहे तुमचा, याच्यामध्ये एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक रिएक्शन ओळखायचं. एक्झोथर्मिक रिएक्शन कोणती आहे, एंडोथर्मिक रिएक्शन कोणती आहे, ते व्यवस्थित समजलं पाहिजे. त्याच्यानंतर 8वा पॉइंट आहे, 8वा क्वेश्चन आहे तुम्हाला, आपल्या एक्सरसाइज मध्ये चॅप्टर 3rd मध्येच स्टडी ऑफ रस्टिंगचा एक ऍक्टिव्हिटी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे टेस्ट दाखवलेले आहेत. त्याच्यामध्ये एकामध्ये वॉटर आहे, एकामध्ये शुगर सोल्युशन आहे, एकामध्ये ऑइल आहे, हे असं दाखवलेलं तुम्हाला. आणि याच्या प्रत्येकामध्ये एक खेळ टाकलेला आहे, हे असं सोल्युशन दिसतं तुम्हाला परीक्षा वेळेमध्ये. आणि एकामध्ये सॉल्ट सोल्युशन आहे. कुठल्या रिएक्शन मध्ये, कुठल्या टेस्टिंग मध्ये रिएक्शन फास्ट रेट होत मध्ये, रस्टिंग कुणामध्ये फास्ट होतं तर कुणामध्ये होतं, सॉल्ट सोल्युशन मध्ये. ह्याचा आन्सर काय आहे, सॉल्ट सोल्युशन मध्ये काय होतं, करोजन हे फास्ट होतं. करोजनची डेफिनेशन, रस्टिंगची डेफिनेशन आपण ह्याच्या अगोदरच्या चॅप्टर मध्ये पाहिलेली, ह्याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलेली आहे. त्याच्यामुळे हे व्यवस्थित लक्षात ठेवा. 9वा आहे, ह्याच्यामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये एक्सरसाइज मध्ये तुम्हाला दाखवलेला एक डायग्राम आहे खाली, चॅप्टर 3 मध्ये एक्सरसाइज आहे. एक्सरसाइज मध्ये जर आपण बघितलं खाली या ठिकाणी वॉटर ड्रॉपलेट वगैरे दाखवलेलं आहे. वॉटर ड्रॉपलेट वरती इथं दाखवलं असं वॉटर ड्रॉपलेट आहे. इथं रस्टिंग दाखवले, कॅथोड रिएक्शन, एनोड रिएक्शन. हे डायग्राम बेस्ड क्वेश्चन आहे. तुम्हाला विचारलेलं असतं इथं, राईट द कॅथोड रिएक्शन, राईट द कॅथोड रिएक्शन. बाळांनो आन्सर इथंच आहे, इथं कॅथोड आहे, इथं रिएक्शन आहे, ती कॅथोड रिएक्शन लिहायची आहे. बघून लिहायचं सगळं. पुढे विचारलं असतं राईट द एनोड रिएक्शन, इथंच तिथं एनोड रिएक्शन दिलेली असते, तीच बघून लिहायचं आहे. त्याच्यानंतर दुसरं एनोड रिएक्शन, आणि तिसरं विचारलं तुम्हाला रस्टचा फॉर्म्युला. रस्टचा फॉर्म्युला पण तुम्हाला इथं दिलेला आहे. काही पाठांतर करायचं गरज नाही, इथंच सगळे उत्तर तुमचे आहेत, फक्त बघून लिहायचं आहे. तरीही बरीच मुलं पुढं बघ पाठीमाग बघ असं करत बसतात, कारण की उत्तर जवळ असताना दुसऱ्याकडे हे व्यवस्थित न समजल्यामुळे तसं गोंधळल्यासारखी स्थिती होते. त्यामुळे हे समजून घ्या. आन्सर तुमचं ह्या डायग्राम मध्येच आहे. हा 9वा क्वेश्चन झाला. त्याच्यानंतर पुढे आहे राईट शॉर्ट नोट ऑन शॉर्ट सर्किट. 10वा आहे तुमचं, राईट नोट ऑन शॉर्ट सर्किट. शॉर्ट सर्किट कशाला म्हणायचं, when live wire and neutral wire are connected to each other, at that point tremendous amount of heat is produced.
and when there is any inflammable material like the wood, cloths, cotton is present around it which catches the fire, that is called as a short circuit. हे असं व्यवस्थित लक्षात ठेवायचे. शॉर्ट सर्किटचे आन्सर व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे आहे राईट नोट ऑन ओव्हरलोडिंग. राईट नोट ऑन ओव्हरलोडिंग. ओव्हरलोडिंग कशाला म्हणायचं? ड्युरिंग द समर सीझन there is a lots of apparatus in our home can be continuously working at a time like the fridge, AC, TV, geyser, etc. And due to this high amount of energy can be high amount of electric current is absorbed किंवा required from the transformer more than its capacity, that is called as a overloading. असं व्यवस्थितपणे ओव्हरलोडिंगचा पण प्रश्न लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 12वा क्वेश्चन आहे याच्यामध्ये. हे 11 क्वेश्चन झाले. 12वा तुम्हाला IMP क्वेश्चन आहे. याच्यामध्ये तुम्हाला डायग्राम दिलेली असते. इलेक्ट्रिक मोटर किंवा इलेक्ट्रिक जनरेटर या दोघांपैकी डायग्राम दिलेली असते. ओळखायचं. इलेक्ट्रिक मोटरमध्ये स्प्लिट रिंग असतात 2. ह्या अशा हाफ रिंग असतात स्प्लिट रिंग. त्याला आपण काय म्हणायचं? इलेक्ट्रिक मोटर. आणि खाली तुम्हाला बॅटरी दिसते. हे बॅटरी जर दिसलं प्लस मायनस तर हे काय आहे? इलेक्ट्रिक मोटर आहे म्हणायचं. बॅटरी दिसली की आपण काय म्हणायचं? इलेक्ट्रिक मोटर. आणि बॅटरी जर नाही दिसली खाली याच्यामध्ये अशी तुम्हाला बल्ब दिसतोय किंवा काहीतरी एखादं मशीन दिसते असं घड्याळासारखं चिन्ह दिसते तर हे ओळखायचं ते इलेक्ट्रिक जनरेटर आहे म्हणायचं. समजलं? हे इलेक्ट्रिक मोटर आणि इलेक्ट्रिक जनरेटर डायग्राम ओळखायची. इलेक्ट्रिक मोटरचे युजेस विचारतात, त्याचं प्रिन्सिपल विचारतात. 3 मार्काला क्वेश्चन असतं. डायग्राम बेस्ड क्वेश्चन विचारू शकतात तुम्हाला याच्यावरती. इलेक्ट्रिक मोटर आणि इलेक्ट्रिक जनरेटरवरचा डायग्राम बेस्ड क्वेश्चन. 12वा क्वेश्चन आहे तुमचा. डायग्राम बेस्ड क्वेश्चन ऑफ इलेक्ट्रिक मोटर आणि इलेक्ट्रिक जनरेटर. इलेक्ट्रिक मोटरचा आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. कुठला? इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. आणि इलेक्ट्रिक जनरेटरचा आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन ह्याचं प्रिन्सिपल आहे. हे ह्याचं प्रिन्सिपल, हे याचं प्रिन्सिपल. आयडेंटिफाय म्हणलं तर इलेक्ट्रिक मोटर, हे इलेक्ट्रिक जनरेटर. कळलं लक्षात? त्याच्यानंतर ह्याचे युजेस. इलेक्ट्रिक मोटर इज युज्ड इन रेफ्रिजरेटर, AC, कूलर. इलेक्ट्रिक जनरेटर इज युज्ड इन इंडस्ट्रीज. लक्षात घ्या. असं त्याचं डायग्राम बेस्ड क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात दोघांपैकी एक. त्याच्यानंतर पुढे आहे 5व्या धड्यामध्ये तुम्हाला विचारतात. याच्यामध्ये पुढला क्वेश्चन आहे 13 नंबरचा. हे एक डायग्राम आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये इथं असं दिलेलं आहे बघा तुम्हाला. एक चार्ट आहे. इथं A, B, इथं C आणि इथं D. हा ग्राफवरचा क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये A आणि B पशी काय आहे? आईस प्लस वॉटर आहे. इथं आईस प्लस वॉटर. इथं वॉटर आहे आणि इथं काय आहे? वॉटर प्लस पेपर. वॉटर प्लस पेपर. इथं टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. इथं पण टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. आणि इथं टेम्परेचर काय होतं? इन्क्रीज होतंय. म्हणजे तुम्हाला विचारलं आहे A to B ला रिप्रेझेंट काय होतं? A to B हा काय रिप्रेझेंट करतोय? आईस इज कन्वर्टेड टू वॉटर ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. आईस काय होतंय? कन्वर्ट होतंय ऍट कॉन्स्टंट टेम्परेचरला. तर कॉन्स्टंट टेम्परेचरला आपण काय म्हणतो? मेल्टिंग पॉईंट. द टेम्परेचर ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर आईस इज कन्वर्टेड टू द लिक्विड. दॅट टेम्परेचर इज कॉल्ड एज अ मेल्टिंग पॉईंट. B to C ला काय रिप्रेझेंट करतं? B to C ला काय होतं? B पासून C पर्यंत जात असतं आणि टेम्परेचर इज इन्क्रीजेस फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस टू द 100 डिग्री सेल्सिअस. 0 डिग्री सेल्सिअस पासून ते 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर काय झालं? इन्क्रीज झालंय. ग्राफ वाढलेला दिसतोय. आणि C to D ला काय रिप्रेझेंट करतं? C to D ला काय करतं? वॉटर प्लस वेपर. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला पाण्याच्या वाफा तयार झालेल्या दिसतील. म्हणजेच इथं ह्याला काय म्हणतो आपण? बॉइलिंग पॉईंट. या टेम्परेचर रेंजला काय म्हणतो? बॉइलिंग पॉईंट. द कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट विच वॉटर स्टार्ट टू बॉईल अँड कन्वर्ट इट टू द वेपर, दॅट इज कॉल्ड एज अ बॉइलिंग पॉईंट. असं तुम्हाला ह्याच्यावरती प्रश्न विचारतात. पुढे आहे 14वा क्वेश्चन आहे तुम्हाला. आणखी एक ग्राफवरती डायग्राम आहे. इथं काय आहे तुम्हाला? हे असं एक तुम्हाला ग्राफ दिलेलं आहे. इथं 0, 1, 2, 3 आणि 4 असं दिलं तुम्हाला. 0 to 4 म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर हे कसं यायला पाहिजे? अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. कळलं? 0 to 4 टेम्परेचर इन्क्रीज केलं की तिथं काय व्हायला पाहिजे? एक्सपान्शन व्हायला पाहिजे. बट हिअर कॉन्ट्रॅक्शन इज टेक्स प्लेस अँड ॲट द 4 डिग्री सेल्सिअस
व्हॉल्यूम इज अ मिनिमम. हे व्हॉल्यूमचा ग्राफ आहे. इथं व्हॉल्यूम सगळ्यात कमी कुठे दिसतंय 4 डिग्री सेल्सिअस. ॲट 4 डिग्री सेल्सिअस व्हॉल्यूम इज मिनिमम. कळलं का? अँड डेन्सिटी इज अ मॅक्झिमम. व्हॉल्यूम इज मिनिमम अँड डेन्सिटी इज अ मॅक्झिमम. तुम्हाला ह्याच्यावरती फिल इन द ब्लँक्स पडू शकते. आलं लक्षात? तुम्हाला अगोदर विचारलं होतं व्हॉट इज शोन इन दिस डायग्राम. ह्या डायग्राम मध्ये काय दिसतं तुम्हाला? अनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर ॲट विच टेम्परेचर व्हॉल्यूम इज अ मिनिमम. कुठल्या टेम्परेचरला? 4 डिग्री सेल्सिअसला. व्हॉट इज द टेम्परेचर रेंज ऑफ द अनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर. टेम्परेचर रेंज काय विचारले तुम्हाला? तर 0 to 4 डिग्री सेल्सिअस. क्वेश्चन नीट ऐकून घ्यायला पाहिजे, व्यवस्थितपणे समजून घ्यायला पाहिजे, तर तुम्हाला याच्यावरती आन्सर समजणार आहे. तर हा एक ग्राफ तुम्हाला महत्वाचा आहे. पुढे आहे 15वा क्वेश्चन तुम्हाला विचारतात. ह्याच्यामध्ये हा एक त्याच्यामध्ये डायग्राम दिसते. 3 तुम्हाला स्पेअर दिसतात. एक ह्याचा आहे लीडचा स्पेअर आहे, दुसरा कॉपरचा आहे, तिसरा आयर्नचा आहे. 3 स्पेअर आहेत. मग हा जो स्पेअर आयर्नचा तो सगळ्यात डीपर साईडला आहे. हा डीपेस्ट कोणता आहे? आयर्न. सगळ्यात वर कुठला आहे? लीडचा. म्हणजे लीड काय करतं? प्रत्येकाची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी काय वेगळी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ह्याच्यावरती सगळ्यात डीपेस्ट कोणता आहे? आयर्न. सगळ्यात अपर लेअरला कुठला आहे? लीड. असं व्यवस्थितपणे तुम्हाला ह्याचे क्वेश्चन तुम्हाला लिहायचे, आन्सर लिहायचे असतात ह्याचे. कळलं लक्षात? समजलं सगळ्यांना? हे आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीची डायग्राम आहे. कशाची? स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजेच काय? द अमाऊंट ऑफ हीट इज रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ द सबस्टन्स बाय 1 डिग्री सेल्सिअस. दॅट इज कॉल्ड ॲज अ स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. म्हणजे अमाऊंट ऑफ हीट शब्द लक्षात ठेवा. अमाऊंट ऑफ हीट इज रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ. ह्या सगळ्यांचं मास काय आहे? युनिट आहे, सेम आहे. युनिट मास ऑफ द सबस्टन्स किती वाढवायचं आपल्याला? 1 डिग्री सेल्सिअसनं. तर ते टेम्परेचर वाढवत असताना म्हणजे कुठल्याही एखाद्या वस्तूचं तापमान 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवत असताना त्यानं जी काही हीट ॲब्झॉर्ब केलेली असते त्या हीटलाच काय म्हणायचं? स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. म्हणजे बघा, अमाऊंट ऑफ हीट इज रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ द सबस्टन्स बाय 1 डिग्री सेल्सिअस इज कॉल्ड ॲज अ स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. हा एक डायग्रामवरती क्वेश्चन आहे तुम्हाला. पुढचा 16वा क्वेश्चन आहे ह्याच्यावरती हीट एक्सचेंजचा एक आहे बघा. हीट एक्सचेंज. इथे ऑब्जेक्ट आहे, इथे ऑब्जेक्ट आहे. हे हॉट ऑब्जेक्ट आणि हे आहे कोल्ड ऑब्जेक्ट. मग तुम्हाला विचारलेलं आहे व्हिच डायग्राम इज शोन इन हिअर. कुठला कन्सेप्ट आहे ह्याच्यामध्ये? मग ह्याच्यामध्ये कुठला आहे? प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. कुठला आहे? प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. मग प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज तुम्हाला लिहा म्हणतात. म्हणजे दुसरा क्वेश्चन असतो फ्रॉम व्हिच हीट इज ट्रान्सफर्ड. कुणाकडून कुणाकडे? तर फ्रॉम हॉट ऑब्जेक्ट टू कोल्ड ऑब्जेक्ट. ह्याच्यामध्ये कुणाकडून कुणाकडे हीट जाते? हॉट ऑब्जेक्ट कडून कोल्ड ऑब्जेक्ट कडे. असं विचारलं. व्हिच प्रॉपर्टी. आता बघा ह्याच्यामध्ये प्रिन्सिपल म्हटलं की प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. पहा इथं गोंधळल्यासारखं होतं. प्रिन्सिपल हा शब्द दिसला की आपल्या समोर आला पाहिजे प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. कुठलं प्रिन्सिपल आहे? प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. आणि जर प्रॉपर्टी हा शब्द दिसला, प्रॉपर्टी, तर काय लक्षात ठेवायचं? कुठली प्रॉपर्टी आहे? स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. कुठली प्रॉपर्टी आहे? स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. ही प्रॉपर्टी आपल्याला इथे एक्सप्लेन केलेली आहे. त्याच्यामुळे तो गोंधळून जायचं नाही. त्याचं प्रिन्सिपल या म्हणतात हीट लॉस्ट बाय हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट गेन बाय द कोल्ड ऑब्जेक्ट. हॉट ऑब्जेक्टनं हीट काय केली? लॉस्ट केली. आणि कोल्ड ऑब्जेक्टनं काय केली? हीट गेन केली. म्हणून ते इज इक्वल टू असतं. त्याच्यानंतर पुढे आहे 17वा क्वेश्चन. हे 16 क्वेश्चन महत्वाचे आहेत. 17वा आहे महत्वाचा रेनबो फॉर्मेशन. 17व रेनबो फॉर्मेशनची डायग्राम. रेनबो फॉर्मेशन. रेनबो फॉर्मेशन्स. आता रेनबो फॉर्मेशन मध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे रेनबो इज अ ब्युटिफुल फिनॉमिनॉन. आणि ज्याच्यामध्ये इट इज अ कंबाइनिंग इफेक्ट ऑफ रिफ्रॅक्शन, डिस्पर्शन अँड इंटरनल रिफ्लेक्शन. कुठले 3 इफेक्ट आहेत? रिफ्रॅक्शन आहे, डिस्पर्शन आहे, इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट आहे. या तिघाचा कंबाइनिंग इफेक्ट म्हणजे रेनबो फॉर्मेशन. त्याची डायग्राम आहे वॉटर ड्रॉपलेटची. ते व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. याच्यामध्ये आपण बघतोय असं व्यवस्थितपणे असं तुम्हाला दिसतं त्या ठिकाणी. तर व्यवस्थित तुम्ही हे काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. तर हे रेनबो फॉर्मेशन महत्वाचं आहे. तर तुम्ही व्यवस्थित पाठ केलं पाहिजे.
त्याच्यानंतर पुढे आहे 18वर आपल्या तिसऱ्या धड्यामध्ये आहे एक काय BaSO4 and K2CrO4 barium sulfate and potassium chromate are added in each other. म्हणजे ही एक टेस्ट ट्यूब आहे BaSO4 ची, दुसरी टेस्ट ट्यूब आहे K2CrO4 ची. त्या दोन टेस्ट ट्यूब एकत्र मिक्स केले आहेत. तर कुठली रिएक्शन आहे ह्याच्यामध्ये? फर्स्ट विचारतात which precipitate is formed. कुठला प्रेसिपिटेट तयार होतो? प्रेसिपिटेट कुठला आहे? ह्याच्या ठिकाणी प्रेसिपिटेट तयार झाला आहे बेरियम क्रोमेट BaCrO4. कुठला प्रेसिपिटेट आहे? बेरियम क्रोमेट. याचं नाव लिहा. काय आहे? बेरियम क्रोमेट. बेरियम क्रोमेट. त्याच्यानंतर पुढे विचारले व्हॉट इज द कलर? व्हॉट इज कलर? याचा कलर कुठला आहे? येलो. येलो प्रेसिपिटेट. येलो PPT. तिसरं विचारले which type of reaction is that? ही रिएक्शन कुठली आहे? कुठली रिएक्शन आहे? डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे. कसली रिएक्शन आहे? डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. असं तुम्हाला ह्याच्यावरती जवळ 17-18 क्वेश्चन आपण दिलेले आहेत तुम्हाला, जे मोस्ट IMP आहेत ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला हे 18 क्वेश्चन तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 3 जो तुम्हाला करायचा आहे. याच्यापैकी 5 क्वेश्चन तर तुम्हाला 100% परीक्षेला पडणार, त्यामुळे व्यवस्थितपणे पहा आणि समजून घ्या व्यवस्थितपणे. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना मैत्रिणींना पण पाठवायचा प्रयत्न करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. समजून घ्यायचा प्रयत्न केला तर व्यवस्थितपणे हे सोपं जातं तुम्हाला. त्याच्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा. आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.